सर्वांसाठी गुड न्यूज. संजय गांधी निराधार अनुदान योजना आजच 2500 रुपये खात्यामध्ये या 23 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव तर या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही पैसे आहेत ते 2500 रुपये या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या 23 जिल्ह्यांमध्ये. आता यामध्ये 23 जिल्हे कोणते आहेत ते आपण इथं पाहणार आहे. यामध्ये वाशिम आहे, यवतमाळ, वर्धा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव. तर आता जर तुम्हाला पैसे आले नसतील व तुम्हाला SMS देखील आलेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आजपासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता या बँक खात्यांमध्ये पैसे तर येत आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन जे की बँक आहे, IDBI बँक आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, ग्रामीण बँक तर अशा पोस्ट ऑफिस. त्याचप्रमाणे अशा बँक खात्यांमध्ये तुमचे पैसे तर ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे पैसे तर येत आहे. पैसे जमा होण्याची महत्त्वाची जी काय अटी आहे त्यामध्ये बँक खात्यात आधारशी लिंक असणे आवश्यक आहे, DBT सुरू असणे आवश्यक आहे, खाते ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे, योजना मंजूर असणे देखील आवश्यक आहे. आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जी की आता 2500 रुपये याप्रमाणे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील, टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, यानंतर धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी झाल्याच्या नंतर हिंगोली, जालना, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली. आता काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये DBTच्या माध्यमातून पैसे तर येत आहे. पैसे न आल्यास आधार सेंडिंग तपासा, DBT ॲक्टिव्ह आहे का तपासा, अर्जाची स्थिती अप्रूव्हल आहे का तपासा, तहसील व समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क करा. आता ज्यांना कोणाला लाडके बहीणची योजनेचे पैसे तर येत नसेल तर अशांनी पुन्हा कशा पद्धतीने तर सुरू करायचे आहे लाडक्या बहिणीसाठी नवीन फॉर्म. त्याचप्रमाणे 2 गुड न्यूज आलेल्या आहेत तर लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा. लेखी अर्ज द्यायचा प्रति तहसीलदार, समाज कल्याण अधिकारी, तालुक्याला, जिल्ह्याला. संजय गांधी निराधार अनुदान योजनेची रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज. आता महोदया मी खालील सही करणारी जे काही शेतकरी आहे याचप्रमाणे आता तुमचं नाव इथं लिहायचं आहे आणि संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज केलेला असून माझा अर्ज मंजूर आहे परंतु अद्यापही माझ्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम खात्यामध्ये जमा झालेली नाही. लाभार्थ्यांचं नाव, अर्ज क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, बँकेचे नाव, खाते क्रमांक हा जशीचा तसा लेखी अर्ज तुम्हाला इथे लिहायचा आहे. याचप्रमाणे आता तिन्ही योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळाने दिव्यांगांचे. आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळाने दिव्यांगांचे पैसे थेट DBTद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये याप्रमाणे पैसे इथे जमा होत आहे. आता काही जणांचे पैसे तर बंद झालेले आहेत तर अशांना हयातचा दाखला काढायचा आहे. हयातचा दाखला कसा काढायचा आहे यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा कोणत्या लाभार्थ्यांना पैसे तर मिळत आहे. आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी, दिव्यांग लाभार्थी, विधवा महिला, वृद्ध नागरिक, निराधार कुटुंबे तर अशांना या योजनेचे 2500 रुपये खात्यामध्ये आजच इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे नवीन अर्ज इथं सुरू. आता जर तुमचे पैसे तर बंद झालेले असतील, काही कारणास्तव तुम्ही हयातचा दाखला दिलेला नसेल किंवा कागदपत्रामध्ये काही त्रुटी आलेली असेल तर अशांसाठी पुन्हा एक गुड न्यूज आलेला आहे. त्यामध्ये करेक्शन करून पुन्हा तुमचे पैसे बंद असेल तर ते सुरू करू शकता. याचप्रमाणे आजपासून नवीन फॉर्म इथं भरण्यास सुरुवात झालेली आहे. कोण अर्ज करू शकतो यामध्ये? वृद्ध नागरिक, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, निराधार महिला, गरीब कुटुंब, गरजू कुटुंब, अनाथ याचप्रमाणे असे जे काही नागरिक आहेत ते यासाठी अर्ज करू शकतात. आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र यामध्ये आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, फोटो, दिव्यांग असल्यास हँडिकॅप सर्टिफिकेट. आता हे तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स वेगवेगळे इथे लागणार आहे. आता अर्ज कुठे करायचा आहे? तहसील, समाज कल्याण विभाग किंवा तुम्ही ऑनलाईन CSC आपल्या सरकार केंद्रावरती जाऊन सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात.
आता जर तुम्हाला नवीन अर्ज सुरू झालेले आहेत तर लगेच अर्ज करा. सूचना यामध्ये आधार लिंक खाते असणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते जमा केले जाईल. आता तिन्ही योजनेचे पैसे एकत्र जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी येतील. टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. यामध्ये श्रावणबाळ, दिव्यांग, निराधार आता सर्वांचेच पैसे, त्याचप्रमाणे नवीन योजनेचे जे काही फॉर्म आहे ते भरण्याचे सुद्धा इथे सुरू झालेले आहेत. तर लगेच अर्ज करा आणि पैसे मिळवा.